आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात याना केव्ज। ॲक्च्युअल या व्हिडिओज जुन्या आहेत, म्हणजे डिसेंबर एंडिंगच्या आहेत, परंतु मला तुमच्यासोबत त्या शेअर करायला आवडतील। तर आता आम्ही निघालो आहे दिवाग्रीशाच्या छोट्या आत्यासोबत याना केव्जला। त्या आहेत कर्नाटकमध्ये गोकर्ण येथे आहेत आणि त्या केव्ज म्हटलं तर या जंगलातच असणार। तर या अशा घनदाट अशा जंगलात त्या केव्ज आहेत। आता आम्ही निघालेलो तर खरं, पण हा रस्ता बघून तर थोडी खूप भीतीच आधी वाटत होती, कारण की रस्ता हा खूप वळणावळणाचा घाट रस्ता होता आतमध्ये गेल्यावर। आणि रस्त्यात कुठेही काहीच घर नाही, गाड्या नाही, काही असं दिसत नव्हतं। पूर्ण घाट रस्ता, चढ उतार, आणि असं बघून अशी भीतीच वाटत होती तो रस्ता। तर असं घनदाट जंगलात त्या केव्ज होत्या। टुरिस्ट गाड्या होत्या अशा अधूनमधून फक्त तिथे। म्हणून तर एवढा लेट ड्रेस कोड झालाय याना केव्ज। त्या जंगलात जाईल कोण काय? आता आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत आणि पार्किंग चार्जेस तिथे पेड करावे लागतात आणि पर पर्सन चार्जेसही पेड करावे लागतात तिथे। आणि तिथे आतमध्ये आपण काही नेऊ शकत नाही खाण्याच्या गोष्टी, त्यामुळे इथे छोटंसं एक दुकान होतं, तिथे काही चिप्सचे वगैरे पॅकेट्स होते। मग तिथे आम्ही थोडंसं खाल्लं। मग तेलकट काय खायचं, तर मग आम्ही असं कलिंगडावर मस्त सगळ्यांनी असं ताव मारला, हीट पण होती थोडी। तर आधी पेटपूजा करून घेतली। आतमध्ये एंट्री करण्याच्या आधी तिथे आपल्या सर्व बॅग्स चेक करत होते ते, कोणी खाण्याचं वगैरे काही घेतलं असेल तर, कारण की आपण काय करतो मोस्टली कचरा जंगलातच फेकून येतो आणि मग त्याच्या पर्यावरणाची काळजी म्हणून त्यांनी ते केलेलं आहे। आणि इथे याना केव्ज लगेच येत नाही, तर तिथे असं आतमध्ये 500 मीटरचा रस्ता हा चालत जावा लागतो आणि पूर्ण अशी लाल माती आहे तिथे। आणि आम्ही दिवाग्रीशाला व्हाईट ड्रेस, व्हाईट शूज असे घातलेले। आम्हाला काही कल्पना नव्हती की तिथे असं लाल माती वगैरे काही असेल खूप सारे आणि चालावं लागेल असं, एवढं काय आम्ही त्याची स्टडी करून नव्हतं गेलेलो। त्याच्यामुळे त्यांचे शूज वगैरे सगळे खराब होऊन गेलेले, व्हाईट ड्रेस पण पूर्ण खराब झालेला त्यांचा। आता इथे चालत असता असताच हलक्याशा आम्हाला त्या केव्ज दिसायला लागल्या आणि खरंच त्या बघून वेगळ्या आहेत। अशा जनरली असे दगड म्हटलं की असे पसरलेले बघायला भेटतात, परंतु ह्या केव्ज अशा आकाशाकडे उंच अशा खेचल्या गेल्यासारख्या आहेत। आणि असे मग ते सुळके असे जसे काही जणू काही दिसत आहेत आपल्याला। मग इथे मंदिरात आधी जावं लागतं। मग इथे चप्पल काढून आम्ही मंदिरात गेलो आणि मग त्या मंदिराच्या आतूनच आपल्याला केव्जमध्ये पायऱ्या चढून जावं लागतं। बऱ्याचशा पायऱ्या आहेत त्या, आणि मग त्या पायऱ्या चढून आपल्याला केव्जच्या आतमध्ये जायचं आहे। आता केव्जला आतली बाजू एक आणि त्याच्यानंतर बाहेर पडण्यासाठी दुसरी बाजू आहे। वाटला नाही चढायला पण नाही वाटलं, रोड आतमध्ये गेल्यावर सुरुवातीलाच एक उंच असं सरळ असं झाड आहे आणि तिथे एवढा असं गारवा वाटतोय ना, बाहेर असं गरमी होती आणि आतमध्ये केव्हमध्ये एंट्री करताच वातावरण एकदम असं थंड असं वातावरण आहे। ट्विन्स आहे। आता आतमध्ये आल्यावर असं वेगळ्या धुंदीत आल्यासारखं वाटतं, शांत थंड असं वातावरण आहे। आणि इथे कशी एक पौराणिक कथा आहे या केव्जची, की भस्मासूर होता, त्याने शंकराकडून वरदान मागितलेलं की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो व्यक्ती भस्म होऊन जाणार। पण त्याने याचा वापर दुरुपयोग करायला घेतला आणि त्याने शंकरालाच मारण्याचा प्रयत्न केला। मग हे विष्णूच्या लक्षात आलं। मग भगवान विष्णूने काय केलं, मोहिनीचं रूप धारण करून
त्या भस्मासुराला नृत्य शिकवायला घेतले आणि नृत्य शिकवता शिकवताच तो हात त्याने त्याच्या स्वतःच्या डोक्यावर ठेवायला लावला आणि मग तो स्वतः भस्म होऊन गेला आणि त्याच्याच राखेपासून हा डोंगर तयार झालेला आहे, अशी त्यामागची पौराणिक कथा आहे. तर आता आपण पण ऐकलेले आहे, माहिती नाही आपल्याला हे प्रत्यक्षात काय आहे आणि वैज्ञानिक लोकांचं असं वेगळं असं सांगणं आहे. आणि पुढे जाताना रस्ता असा हा अरुंद होत जातो आणि त्या अरुंद रस्त्यातून जात असताना वर भले मोठे दगड दिसत आहेत आपल्याला. त्याला कसलाही सपोर्ट नाही, अगदी त्या कपारीमध्ये ते अडकलेले आहेत आणि ते चालत असताना वर बघितलं की अशी भीती वाटते खूप. आणि आता आपण बाहेर पडत आहोत इथून. आता केवच्या बाहेरचा रस्ता आहे हा. काय केवच्या दुसऱ्या साईडने आपण बाहेर पडत असतानाच आपल्याला समोर एक छोटी केव्ज दिसते. या कपारीमधूनच थोडासा असा काही सूर्यप्रकाश येत होतो आतमध्ये. खाली बघ. आता इथे उतरताना समोरच आपल्याला ती दिसते, ती लहान केव्ज आहे. इथे आम्ही नाही गेलो, इथे आमच्यासोबत ताई होत्या, त्या तिथे गेलेल्या, कारण की त्या आधी येऊन गेलेल्या आहेत. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही इकडे चला, बीचेस तर आपण नेहमीच बघतो, हे काहीतरी जरा वेगळं आहे. आणि खरंच हा वेगळा अनुभव होत आहे. मग त्यांनी त्या साईडला छोटी केव्ज केली, आम्ही इकडची मोठी केव्ज केली. आणि तिकडची आम्ही नाही पाहिली, कारण की दोन्ही एकत्रच नाही पाहू शकत, वेळ जातो खूप सारा. आता दुपार होऊन गेलेली, 3 वाजून गेलेले. आम्हाला खूप भूक लागली होती, खूप चाललेले सगळे मुलं वगैरे. मग इथे मस्त असं नाश्ता केला. रस्त्याला तर कुठेच काही हॉटेल्स वगैरे पटकन अवेलेबल नसतात. आणि त्यानंतर आम्ही ओम बीचकडे निघालो, गोकर्णमध्येच. खूप गर्दी होती इथे. आता इथे बघा तुम्ही, ओम शेप दिसतोय तो, आणि त्यामुळे त्याला ओम बीच असं नाव दिलेलं आहे. आता आपण बीचवर आलोय म्हटल्यावरती थोडंफार लुक चेंज केलाच पाहिजे. दोघींनी घेतलेत आपले केसांची वेणी घालायला. हा तू छान बघू. हो हो, तुझी पण तशीच मोठी करणार ते. ग्रीशा, त्यांच्यासोबत थोडी स्वतःची हाऊस करून घेतली. मग वेणी घातली, मग वेणीचा फोटो तर झालाच पाहिजे. खूप हाऊस दोघींनाही फोटो काढायची. चल ना पप्पा गेले. मॅडम पाण्यातून बाहेर यायलाच तयार नाही. आता इथला खाली समुद्र आहे. शूज भिजवले तर शूजची लाईट खराब होईल. चल लवकर, चल ना बाबू. खाली आपण होतो तिथे प्लेन बीच होतं असं, आणि थोडं थोडं मध्ये मध्ये असे दगड होते. आणि वरच्या साईडला आलं की इथे पूर्ण असे मोठमोठे दगड होते. मग त्या दगडांवर बसून थोडं रिलॅक्स केलं, सनसेट पाहिला.
याना केव्जमध्येच आम्हाला दुपार उजून गेलेली आणि इथे येता येता आम्हाला खूप असं संध्याकाळ अशी होत आलेली, त्यामुळे आम्ही खूप लवकरच इथून आवरलं. आणि मग इथे थोडंसं वरती एक रेस्टॉरंट होतं, तिथे चहा कॉफी घेतली. हा तिथून व्ह्यू होता ओम बीचचा. आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा गोव्याला निघालो रात्री. आम्ही रस्त्याला एक ॲक्सिडेंट पाहिलं, त्याच्यामुळे परतीच्या प्रवास थोडी भीती वाटत होती. इथे क्रिसमस होतं, त्याच्यामुळे सगळीकडे जशी आपल्याकडे दिवाळी असते त्याप्रमाणे सगळ्या घराला लाईट्स केलेल्या असतात. तर खूप छान असा अनुभव होता याना केव्जचा. वेगळं काहीतरी पाहिलं. परत त्याच्या